नगरपालिका निवडणुकीला कार्यकर्त्यांची निवडणूक असं म्हटलं जातं। मात्र नगरपालिका निवडणुकीत बड्या नेत्यांनी आपल्या कुटुंबियांना मैदानात उतरवून आपली प्रतिष्ठा पणाला लावली। पण पणाला लागलेली ही प्रतिष्ठा जपण्यासाठी बिनविरोध निवडून आणण्याचा एक नवा राजकीय ट्रेंड महाराष्ट्रात आलाय। त्यामुळे लोकशाहीचं निवडणूक हे शस्त्र बोथट होण्याची चर्चा सुरू झाली आहे। नगरपालिका निवडणुकीत मतदानाच्या आधीच अनेकांच्या अंगावर विजयाचा गुलाल पडला। नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदी अनेक जण बिनविरोध निवडून आले। मात्र बिनविरोध निवडून आलेल्यांची नावं पाहिल्यावर ते उमेदवार सर्वसामान्य कार्यकर्ते नव्हते हे स्पष्ट होतंय। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन बिनविरोध निवडून आल्या। राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुवर रावल बिनविरोध निवडून आल्यात। भाजपचे नेते राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील अनगरमध्ये बिनविरोध विजयी झाल्यात। बडे नेते जर त्यांचे नातेवाईक निवडून आणत असतील तर कार्यकर्त्यांना या प्रक्रियेत स्थानच राहिलं नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। हिंगोलीमध्ये भाजपच्या नगरसेवक पदाच्या एका उमेदवारानं थेट शिवसेनेत प्रवेश केला, तर दुसऱ्यानं प्रकृतीच्या कारणावरून माघार घेतली। अशाच घटना राज्यात वेगवेगळ्या शहरात देखील घडल्यात। उमेदवारांनी माघार घेणं किंवा थेट दुसऱ्या पक्षात जाणं लोकशाहीसाठी मारक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जाते। सामान्य कार्यकर्त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळत नाही। प्रस्थापित नेतेच त्या निवडणुका लढवतात। त्यामुळे नगरपालिका निवडणुकांवरती कार्यकर्त्यांचं लक्ष असतं, पण आता तिथेही नेत्यांना त्यांचेच वारस हवेत। परिणामी कार्यकर्त्यांना फक्त प्रचारच करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।